आणि संग्राम मिळून नितलस चांगली फाईट बघायला मिळेल. सामना 4 षटकांचा राहील. चला बॅटरी रेडी करा, जाऊ द्या मैदानात, कारण जेवढी तुम्हाला घाई आहे तेवढी आम्हालाही, कारण 3 मॅचेस इथून आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ऐकूया मंगेश पाटील यांना. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. चला लगेच विनंती करेन इथला संघ की आपली सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा. द्वितीय फेरी आणि दुसऱ्या फेरीमध्ये ही पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळतं, जिथं एका साईडला नितलस आणि त्या संघासमोर फाईट करतोय निलजय. मॅच 4 षटकांची आहे. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करेल नितलस संघ. चला थोडा फास्ट केला. आता प्रत्येक टीमला मी विनंती करेन अगदी फास्ट खेळ करा कारण की अजून 3 सामने आपल्याला टोटल कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे मी प्रत्येक टीमला विनंती करेन की थोडासा फास्ट केला. द्वितीय फेरी पहिलीच मॅच. जयनमान निलजाने त्याला फाईट करतोय. संग्राम 11 नितलस अशी लढत खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ न दौडता लगेच सामना सुरुवात करा. ऑफिशियल अंपायर्स आपल्याला देखील मी विनंती करेन, जसा पहिला बॉल फेकल्यानंतर लगेच टाइम देखील अलर्ट केला जाईल, याच्याकडे देखील लक्ष द्या. आमचे स्कोरर टाइम अलर्ट करतील, त्याच्यामुळे तुम्हाला वेळेनुसार आता ही इनिंग समाप्त करावे लागेल. निज टीम लक्ष द्या. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायला लागतील, अन्यथा एक्स्ट्रा टाइम तुम्ही खर्च केला तर तुमचा अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सलामीची जोडी फलंदाज साहिल दरे यांना फलंदाज राहुल काटे ही सलामीची जोडी. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल नितेश पाटील. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी पॉइंटच्या वरनं चेंडू डीपला निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिल्याच बॉल वरती चौकार फलंदाज साहिल दरेच्या बॅटमधून. चला लक्ष असो निलजय संघ. 4 वाजून 3 मिनिटांना पहिला बॉल फेकला. वेळेवरती तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल. सेकंड बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार. एक्स्ट्रा कव्हर खाली क्षेत्र. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साहिल दरे. सलग 2 बॉल 2 चौकार. अगदी चांगलं स्टार्ट देण्याचा प्रयत्न. ओपनिंग ब्लास्ट काय असते याचा प्रात्यक्षिक उदाहरण. सलग 2 बॉल 2 चौकार. नितेश पाटील वरती आक्रमण केल्या फलंदाज साहिल दरेना. सलग 2 बॉल 2 चौकार. पहिल्या संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. पहिला षटक पॉवर सर्कलचा आणि त्याच्या पॉवरफुल बॅटिंग सध्या करीत असताना मॅच मध्ये फलंदाज साहिल दरे पूर्णपणे फायदा उचलतो पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल वेगवान बॉल. लाईन करा बेगस. पंचांचा इशारा की लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. इट इज अ बाईट. अवंतर धावी जोडली जाते ना. संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 9 धावा धाव पुस्तकावरती. अगदी चांगली बॅटिंग सध्या. भरपूर चांगला स्टार्ट मिळतं बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभि संग्राम 11 नितलस टीमला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुटवाचा वापर केलाय. इथे लाईन चांगली आहे. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती आखावी लागेल. गोलंदाज नितेश पाटीलला
आणि या रणनीतीनुसार आता गोलंदाजी करावी लागेल. या 6 डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर या पलकावरती. संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पॉवर सर्कलचा पहिला षटक फेकत असताना नितेश पाटील. अगदी वेगवान बॉल होता, तेवढाच वेगानं बॅट देखील फिरवली होती. व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. या लेग पायस मध्ये सिंगल धाव जोडली जाते. एक धावेनं संघ 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज राहुल काटे. संघाचा संघ नायक सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय. राहुल काटेला तुम्ही पाहता, चेंडूचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुल देखील प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. या बॉलवरती देखील तुम्हाला सिंगल पाहायला मिळतं. धावसंख्या आता थोडंसं ब्रेक दिला धावगतीला. गोलंदाज नितेश पाटीलला पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी केल्या. जिथे संघाची धावसंख्या पाहिली तर 11 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा अंतिम बॉल समोर साहिल दरे हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. रिदम चुकला. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा रिदम, तुमचा फुटवर्क खूप महत्वाचा. पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज नितेश पाटील. शेवटचा अंतिम बॉल पॉवर सर्कलचा हा पहिला षटक आपण पाहतोय. तृतीय फेरीमधली ही पहिली मॅच. टायपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत. डीपला चेंडू निघून चालला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. अंतिम बॉलवरती धावा आल्यात 2. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. चल लगेच स्पीड करा. फास्ट केला. दुसरा षटक बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज करण पाटील आलाय. पहिल्या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज नितेश पाटीलला तब्बल 13 धावा. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांच्या मॅचेसमध्ये खरं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतं. नेतला संघाने किती धावांचा लक्ष सेट करेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे. फलंदाज राहुल काटे आणि त्याला साथ देत असताना साहिल दरे ही जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. विकेट गमावलं नाही आहे हे शुभसंकेत राहतील बॅटिंग करत असताना सध्या नितरस टीमसाठी. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल समोर राहुल काटे एक विस्फोटक खेळाडू. मास्टर माइंड संघ नायक म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाडसी निर्णय घेतला होता आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. गोलंदाज करण पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 13 धावा धाव पुस्तकावरती. मॅच 4 षटकांचे. त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हर मध्ये किमान 2 तरी मोठे पटके हव्यात बॅटिंग करत असताना नितलस टीमला. त्याच इरिशन फलंदाजी करावी लागेल. राहुल सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. बॅक टू द बॉलर. टीपला चेंडू निघून चाललाय. सिंगल कंप्लीट. एकच धावेनं समाधान मानलाय. पण चांगली गोलंदाजी करतो सध्या मॅच मध्ये करण पाटील. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवणं आणि हे सध्या रणनीती आखल्या गोलंदाजी करत असताना करण पाटीलला पहिला बॉल निर्धाव आला. सेकंड बॉलवरती सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज साहिल दरे हा फलंदाज तुम्ही पाहता. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात. वैयक्तिक 10 धावांचे योगदान साहिलने दिलंय आणि तोच सध्या स्ट्राईक एंडवरती. पुढचा बॉल गोलंदाज करण पाटील. हो, आडवा बॅटचा वापर केलाय. चाणक्यरित्या गोलंदाजी करता. फलंदाजच्या मनामध्ये काय चाललंय त्याच्या विपरीत गोलंदाजी सध्या मॅच मध्ये करण पाटील करता आणि हा देखील डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. या ओव्हर मध्ये थोडस जखडून ठेवलं बॅटिंग करत असताना नितरस टीमला. धावा येत नाहीये हे डोकेदुखी राहिली आहे. चांगला टार्गेट सेट करायचंय तर तुम्हाला निर्धाव चेंडूच्या ऐवजी सिंगल डबल मोठे फटके हे करावा लागेल. पुढचा बॉल. पुन्हा आडव्या बॅटचा वापर. आता लाईन खराब आहे. यस, ऑप्शनच्या बाहेर बॉल. पंचाचा इशारा की वाईट बॉल. अवंतर धाव जोडली जाते. अवंतर धावेनं संघ पुढे सरकलाय.
टोटल फलकावरती धावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 मध्ये 2 धावा अद्याप खर्च केल्यात गोलंदाज करण पाटीलला. पुढचा बॉल प्रहार केला, फटका चांगला, बॅकवर्स कव्हर लेग, क्षेत्र खाली होता, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आलाय. 4च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती. 19 धावा धाव पुस्तकावरती. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन फलंदाज साहिल दरे. हा फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न. जर सरळ बॅटने धावा येत असतील तर आडव्या बॅटचा वापर करणं हे कुठेतरी कर्दनकार राहतं आणि ते सध्या घडत आहे. वारंवार डॉट चेंडू येतात. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 19 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक दुसरा मार्गी असता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दुसरा ट्रम्प कार्ड निलजा टीमचा गोलंदाज तुम्ही पाहता खरं तर करण पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. समोर आज ओपनर साहिल दरे. अंतिम बॉल डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. रनआउटचा शिकार साहिल ठरलाय. जिथे हा पहिला धक्का बॅटिंग करीत असताना स्वर्गीय अभि संग्राम 11 नितलस टीमला साहिल दरे मैदानातून बाहेर. दुसऱ्या षटकाचा खेळ झाले समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 19 धावा धाव पुस्तकावरती आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज केतन पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर राहुल काटे हा फलंदाज तुम्ही पाहता. अद्यापिक राहुल काटे हा शांत आहे. आता इथून प्रहार करावा लागेल. मागे काय केलं हे विसरावं लागेल आणि पुढे काय करायचं याचा विचार मनामध्ये ठेचावा लागेल. हो, ब्रह्मास्त्राचा वापर केला. परफेक्ट यॉर्कर. हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज केतन पाटीलला. पहिला बॉल निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी. मागील षटकामध्ये देखील अगदी चांगली करण पाटीलने गोलंदाजी केली. अवघ्या 6 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर केतन पाटील हा गोलंदाज. पहिला बॉल निर्धाव आलाय. राहुलला अगदी शांत ठेवलाय मैदानावरती. पुढचा बॉल हो पुढे येऊन खेळलाय. पद्धतालिकेचा वापर करीत असताना हा फटका एक्झिक्यूट केलाय. जिथे धावा मिळतील 6 नितलस टीमला. 6 धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला तो मात्र 25 या आकड्यावरती. पंचवीस धावा धाव पुस्तकावरती. मोठ्या पटक्यांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करत असताना नितलस टीमला. कारण की मागे 2 षटकामध्ये अगदी शांत ठेवला होता. आता प्रहारानं त्याच इरिशानं बॅटिंग सध्या राहुल काटे मैदानाच्या आतमध्ये करता. पुढचा बॉल गोलंदाज केतन पाटील. पहिला बॉल निर्धाव आला. सेकंड बॉल वरती प्रहार. हा तिसरा बॉल आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला लावून कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकार दिलाय. एकच धावेनं समाधान मानलं. 1 धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 26 आकड्यावरती. 26 धावा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक रोटेट झाली.
स्ट्राईक वरती फलंदाज तिसरा क्रमांकाचा फलंदाज कुणाल भोईर हा फलंदाज सध्या इन ऍक्शन वरती आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा केतन पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. अगदी जड मध्ये गोलंदाजी करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. खोदकाम देखील चालू ठेवलं. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जेवढा तुम्ही पहिल्या पूर्वार्धामध्ये चुका कराल त्याचा फायदा मिळेल खरं तर नितीला टीमला. त्याच्यामुळे या चुका सुधारणं खूप महत्वाचं आहे. या बॉलवरती धाबाला 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 28 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 मध्ये खर्च केल्या टोटल 9 धावा केतन पाटीलला. पुढचा बॉल चेंज द स्पेस. गतीमध्ये परिवर्तन. अगदी स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केलाय. फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला केतन पाटीलला. चाणक्यरित्या गोलंदाजी खरं तर रित्या गोलंदाजी करता अगदी स्लोवर गतीचा वापर केला. त्याच्यामध्ये फसवलं जिथे डॉट चेंडू पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. समोर कुणाल हा फलंदाज ऑफ साईडला चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेला एक टप्पा पाऊस. चेंडू फरार होता. अंतिम बॉलवरती आलाय चौकार. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धावा पहिला 32-32. पुढचे मॅच टॉस साठी इन्व्हाइट करूया. खरं तर द्वितीय फेरीमध्ये ही दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला संघ वागेश्वर हरिग्राम आणि त्या संघासमोर फाईट करेल श्री मलंग स्पोर्ट वावंजे. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. बत्तीस धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा षटक गोलंदाज प्रथमेश पाटील आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. चला टॉस साठी देखील या. सेकंड मॅच द्वितीय फेरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वागेश्वर हरिग्राम आणि त्याला फाईट करेल श्री मलंग स्पोर्ट वावंजे. या दोन संघांदरम्यान पुढची लढत असेल. समोर राहुल काटे आज ओपनर. हा फलंदाज पहिलाच बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम झेल. जजमेंट भरपूर चांगलं. जिथे हा धक्का लागलाय दुसरा बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभि संग्राम 11 नितलस टीमला. दुसरी विकेट मैदानातून बाहेर गेल्या. फलंदाज राहुल काटे हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेत पावशे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सेकंड बॉल पुन्हा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स. 4 हा चौकार. संकेतच्या बॅट मधून हा चौकार पाहिला. 4 धावेनं संघ देखील पुढे सरकलाय. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 36 धावा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथमेश हा गोलंदाज अगदी जड मध्ये बॉल डिलिव्हर केलाय. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. 36 धावा आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 1 किंवा 2 मोठे फटके हा अपेक्षा धरून बसले सध्या नितलस संघ. समोर संकेत पावशे
हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग, सुपर बॅकअप, अगदी चांगली गोलंदाजी. कारण की मागील 2 बॉल निर्धाव फेकल्यात. गोलंदाज प्रथमेश पाटीलला 1 चौकाराला, त्याच्यानंतर मागे 2 बॉल निर्धाव. धावसंख्येला स्थगिती लावल्या. टोटल संघ 36 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला टॉस साठी या. पुन्हा एकदा आम्ही कॉल देतो. वागेश्वर हरिग्राम, श्रीमलंग स्पोर्ट वावंजय दोन्ही टीमच्या संघनायकाला हा शेवटचा पुकार असेल. आपण टॉस साठी या. ऑफ साइडला केलेला अल्लाम द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक घेतील. उचलतील, फेकतील, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी तुतू मय. एकच धाबेनं समाधान मानलं. 1 धाबेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 37 धावा धाव पुस्तकावरती. हा टार्गेट सेट बॉल आहे. या बॉलवरती किती धाबा येतील आणि किती धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज प्रथमेश. लाईन खराब आहे. यस, वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव जोडली जाते. संघ जाऊन पोहोचला टोटल 38 या आकड्यावरती. 38 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर पुन्हा एकदा फलंदाज. पहिला तर कुणाल भोईर हा फलंदाज. अंतिम बॉलवरती 22 मध्ये सिंगल दाबाली. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नितलास टीमनं तब्बल 39 धाबा जमा केल्यात. 40 धाब्यांचा लक्ष आता सेकंड 17 मध्ये पार करायचा आहे. जय हनुमान निर्जे टीम समोर हा लक्ष. सेकंड 17 मध्ये आवाजामध्ये आपण करूया फेरबदल. टॉस जिंकला खरं तर बाबांचा टीम. निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करू. मॅच संपल्यानंतर जो काय निर्णय असा आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पेश करा. जाऊया सेकंड 17 मध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल. साथी समालोचक आमचे मित्र, अर्थात याच विभागाचा गोड आवाज वैभव ऑफिसर यांच्याकडे जाऊया. चला येऊ द्या बॅटर मैदानात. फिल्डिंग लावून घ्या. पंच मॅच आपल्याला सुरू करावे लागेल, कारण यानंतर अजून 2 सामने आपले पेंडिंग आहेत. कारण एक संघ क्वालिफाय करेल सुपर 4 मध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सायर 11 हनुमान निलजय
या टीमने 39 रन केले. 40 धावांचं आव्हान आहे. नितलस ना 40 धावांचं आव्हान आहे नीलच्या टीम समोर. फार सुंदर गोलंदाजी खरं तर दोन्ही टीमनं आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. पहिल्या मॅच मध्ये स्पेशली. चला मॅच आपण ऑन करतोय. ठीक संध्याकाळचं आपण बघितलं तर 4:25 झालेत. 5वा सामना दिवसभरातील आपण इथे कव्हर करतोय. आज उद्घाटन होता म्हणून चला पहिला दिवस होता, उशिरानं सुरुवात झाली. उद्या वेळेवर स्पर्धा सुरू होईल 40+. उद्या 9:30 वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. लक्षात घ्या पार्टिसिपेट सगळ्या टीम 8ही संघ 40+चे. उद्या 9:30 वाजता स्पर्धा सुरू होईल. अतुल काठे मागील मॅचचा हिरो बॉलिंग ट्रॅक परत सज्ज झाले. स्ट्रायकरेनकडे केतन टॅपिंग क्रिकेट बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिडऑन मध्ये हा बॉल फील केला जाईल. डॉट बॉलनं सुरुवात झाली या पहिल्या चेंडूची षटकाची, कारण 1 मे पॉवर प्ले तुमच्या वाट्याला आता येईल. संदेश पाटील आणि केतन पाटील हे सलामीवीर जोडी. 10चं रिक्वायर्ड रन रेट आहे पर ओव्हर मध्ये. त्या सरासरीने चालायचं आहे विजयासाठी. अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल दर्शवलाय पंचांनी. एक्स्ट्रा रन अकाउंट ओपन होते. बॅटिंग करत असताना सायरा 11 हनुमान निलजे या टीमचं खूप महत्वाची लढत आहे, कारण ज्यातून जो जिंकेल तो अंतिम लढतीमध्ये 3ऱ्या फेरीमध्ये हे बक्षीस पात्र बनण्यासाठी. ओ डाऊन द ग्राउंड परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि निघून चाललाय डीप मध्ये लॉंग ऑन. जो एरिया भरपूर दूर आहे मैदानाचा तिकडे 1 टप्पा सीमा पलीकडे 4 रन. याच गोष्टीची चर्चा होत होती मग नुकताही की जो लॉंग ऑनचा एरिया रायटी बॅटरसाठी तो फार लांबचा पल्ला, तिकडे षटकार ठोकणे मोठं चॅलेंज आहे. आतापर्यंत लॉंग ऑनला फक्त एकच षटकार बघितलाय दिवसभरातून. धावसंख्येचे टोटल अगदी पोहोचेल 5 वर सध्या, कारण 2 मिनिमम अगदी बघितलं आपण तर 2 स्कोरिंग शॉट हवेत किंवा 1 षटकार जरी पर ओव्हर मध्ये आला, सिंगल डबल सुरू राहिले ते कॅल्क्युलेशन्स मॅच जिंकली जाऊ शकते, पण इतकं सोपं नाहीये. अतुल आपल्याकडे असलेला भन्नाट वेग या चेंडूमध्ये त्याने झोकून दिला आणि डॉट बॉल बघायला मिळते. लगेच उत्तर दिलं डॉट बॉलनं. थोडस गती परिवर्तनाचा मागील काही प्रयत्न त्याचा असफल ठरला. त्याच्यानंतर हा वेगवान बॉल लोवर फुलटॉस हा बॉल होता. त्याच्यानंतर सेकंड कंप्लीट झाले. सर्कलच्या रिंगणाजवळून 2 धावा इथे पूर्ण झालेत. चला भागेश्वर हरिग्राम सगळे प्लेयर, तुम्हाला कॅप्टन तुमचा मंचाच्या उजव्या साईडला बोलवते. काहीतरी शॉर्टेज टीम मीटिंग असू शकते. धावसंख्या झाली टोटल 7 रन. सलामीवीर सुरक्षितरित्या आपलं काम करत असताना शांत पद्धतीनं शांतीत क्रांती कशी करायची याचं उत्तम उदाहरण हा स्विच हिटचा दमदार षटकार. वेडू शॉट. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा ही दुधारी तलवार यावेळेस वार करत असताना दिसली. षटकार आलाय. षटकारांना धावसंख्येचे टोटल झालेत 13 रन सध्या फळकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली मैदानामध्ये. केतन पाटील सुरुवातीचे सर्व बॉल आतापर्यंत 5 बॉल त्याने फेस केलेत. समोर डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. बॉल हवेत तरंगते. फिल्डर डाऊन द बॉल अँड कॅच ड्रॉप. जीवन दानवेने केतनला चूक केली ते फिल्डर कडून.
मिड ऑन मध्ये झेल सुटला आणि परिणामतः जीवनदानासोबत 2 रन पहिले षटक संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा आहेत त्या 15 बिनबाद 15. नितेश शेठ पाटील, प्रवीण शेठ मात्रे बुर्दुल ज्याने पुरस्कृत केलेला संगम पारदर्शक पाहिजे. साई रेल्वेंच्या हनुमान निलजा आणि सध्या खुश आहे टीमच्या परफॉर्मन्सवर. आपलंही स्वागत. लवकरच रणजी स्पर्धा आहे आपल्या भेटीला येईल बुर्दुल नगरीची. पहिले षटक संपले आणि जिथे 15 धावा अगदी आपल्याला बोर्डवर बघायला मिळतात आणि सेकंड ओव्हर मध्ये नितलस टीमचा मलिंगा प्रमोद पावशे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. लेफ्टीचं चॅलेंज समोर संदेश पाटीलचं 10चा रिकॉर्ड रन रेट होतं. पहिल्या ओव्हर मध्ये आले 15, त्यामुळे रन रेट अजून डाऊन होते. प्रमोद पावसे वर्सेस संदेश पाटील हे बॅटल. पहिले सुरुवातीचे 6 बॉल पॉवर प्लेचे केतन आपल्या नावी केले. पहिल्यांदा ऑन स्ट्राईक आलाय संदेश. थोडेसे पुढे सरसावले. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस साचपतंय. सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम संदेशचा हाच मनसुबा आहे. केतनची बॅट चांगली बोलते. रन त्याच्या बॅटमधून येत आहेत, त्यामुळे त्याला जास्त स्ट्रायकर रेंजकडे प्रमोट करायचं. याच उद्देशाने कदाचित हा फटका खेळ असावा. एकूण टोटल 7 चेंडूचा खेळ संपला आणि 16वर थोडस वेगवान खेळ राहू दे आता, कारण सूर्य अस्ताला चालले. 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. थोडं वेग घेतोय इथल्या स्ट्रीम फिल्डिंग मध्ये काही बदलाव. केतन अगदी झुकून खेळत. पॅडल स्वीप करण्याचा त्याचा मनसुबा. 1 रन पूर्ण झाले. थ्रो भरपूर चुकीचा. लेझी क्रिकेट. क्रिकेट खेळामध्ये एवढा लेझीपणा नसावा. तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे लगेचच. ऑन द स्टंप थ्रोची नेहमी मागणी असते, भले ती सिंगल कंप्लीट होऊ द्या किंवा अथवा सेकंड दुसरी कंप्लीट होऊ द्या, परंतु ऑन द स्टंप थ्रो आलाच पाहिजे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करून घेतले. 18 धावा सध्या फलकावर झळकत आहेत दिल्लीच्या टीम कडून. अगदी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लेग्स बाईज ही रन येईल. प्रमोद पावशे स्पेशालिटी आहे अगदी बॅट्समनचा स्टान्स पाहून तो गोलंदाजी सातत्याने करत असतो. रायगडच्या प्रत्येक लीग तो खेळतो, स्पेशली पनवेल प्रीमियर लीग असेल, रायगड असेल. भरपूर अनुभव त्याच्याकडे आणि सध्या त्या अनुभवाचा वापर त्याने सुरुवातीला केलाय. एक स्कोरिंग शॉट आतापर्यंत या ओव्हरमध्ये आला नाही, परंतु संदेश पाटील पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. ढकलल्या बॉल डीप मध्ये कव्हर्स कडे फिल्डर आहे. राहुल अगदी बघितला आपण, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्येचे टोटल 20 धावा सध्या फलकावर लागलेत. हळूहळू आपल्या विजयाच्या दिशेनं, टार्गेटच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना दोन्ही सलामीवीर जे सुरक्षित आहेत. आतापर्यंत एक विकेट घेता आले नाही या टीम नितलसला. सुरक्षितरित्या बॅटिंग करत आहेत दोन्ही बॅटर. ओ परफेक्ट जॉट मध्ये यॉर्कर. यासाठी मलिंगा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, कारण सातत्यानं त्याच अँगल साइड अँगल आणि त्यासोबत परफेक्ट यॉर्कर ही या खेळाडूचे वैशिष्ट्य आहेत, क्वालिटी आहे. बरोबर लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन सातत्यानं बदलाव, फिल्डिंग मध्ये बदलाव करावा लागतोय. बॉलच्या मेरिटनुसार आतापर्यंत केले सिंगल डबल, कारण 40 रन करायच्या विकेट फेकण्यापेक्षा सिंगल डबल केलेली बरी. जबरदस्त स्लॉट मध्ये तेव्हा आक्रमणी, आणि यावेळेस स्लॉट मध्ये होता बॉल झाला केव्हा गावच्या प्लॉट मध्ये षटकार.
पहिलं षटक 15 धावांचं, तर या ओव्हरमध्ये 12 रन आलेत. टोटल बनलेत ऑन बोर्डवर 27 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्लीज थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. वेळ आता फार कमी राहिलाय. आतापर्यंत आम्ही तुमच्या मागे घाई केली नव्हती, परंतु आता कारण आहे वेळ भरपूर कमी राहिलाय. कारण आयोजक वारंवार पाठीमागून सूचना देत आहेत. तिसरं आणि निर्णायक महत्वाचं षटक ओमकार पाटील. चाळीस धावांचं आव्हान होतं. 27 बनलेत. 12 बॉल आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. नीलजे टीमने आज गोलंदाजीतून भरपूर इम्प्रेस केले. कारण सातत्याने गोलंदाजी म्हटली तर स्पिनर किंवा वेगवान गोलंदाजांची चर्चा होते, परंतु आज मीडियम पेसर गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे ती फारच भयानक. बारा चेंडू आणि उर्वरित 13 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. दोन्ही सलामवीर सुरक्षित. प्लातुना फटका खेळा, परंतु थेट विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डीप कव्हरला चेट टिपलाय. केतनच्या केसचा अंत झालाय, परंतु त्याने त्याचं कार्य निभावलंय आणि टाळ्यानं स्वागत केलं जातं. का नाही? कारण ज्या प्लॅटफॉर्मची गरज होती टीमला विजयाची सुरुवात कशी असावी तर ती अशी, परंतु आता जी एक विकेट मिळाली आहे, महत्वाची विकेट, केतन बाद झालेत. तेरा रन हवेत 11 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये. ओमकार पाटील पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिला बॉल इफेक्टिव्ह राहिलाय, इम्प्रेसिव्ह राहिलाय. फील्ड नुसार बॉल त्याने डिलिव्हर केलाय. त्या सापल्यामध्ये सापडला फलंदाज. हा दुसरा चेंडू ड्राईव्हचा प्रयत्न फिल्डर तिथे आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ओमकार पाटील या मॅच मध्ये स्वतःला झोकावून देण्याचा प्रयत्न तो सध्या करतोय. ओ इथे खूप चांगला फटका स्क्वेअर कटच्या माध्यमातून अगदी फिल्डर पोहोचले थोडस तिकडे. तिसऱ्या धाब्यासाठी परतले. थ्रो पुन्हा एकदा लेझी. आज नितलस टीम थ्रो ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो काय येत नाहीये, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 9 चेंडू 10 ची गरज. आज थोडं थकवा जाणवतोय असं मला वाटतंय, कारण सलग 2 मॅचेस डोंगराच्या पडाल ते खेळ. आता तिकडून कॉलवर कॉल सुरू असतील आणि आता इथे लगातार 2 मॅचेस खेळ, त्यामुळे एनर्जी लेवल खर्च होतीये. 9 चेंडू आणि 10 ची गरज आहे अजून या मॅच मध्ये. वारंवार टीम मीटिंग होते, इथून या मॅच मध्ये शिरकाव कसा करता येईल. लेफ्ट हँडेड खेळाडू संदेश स्ट्रायकर एन कडे एक षटकार त्यांनी दाखवलाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. 1 रन पूर्ण झाले. 8 चेंडू आणि 9 ची गरज. हलो 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 दिशेने वाटचाल करत असताना, घोडदौड करत असताना लिथलस टीमचा प्रयत्न सध्या हाच आहे का हा सामना इथून अंतिम ओव्हर पर्यंत अथवा अंतिम ओव्हरच्या अंतिम बॉल पर्यंत कसा घेऊन जायचा. परंतु टीम नील जैन सध्या मनामध्ये काय की या मॅचला फिनिश याच ओव्हर मध्ये करण्याचा निर्धार होता. बॅट स्विंग तर तेच काही सांगून गेलाय. डॉट बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा चुकी. आणखी एकदा एक सिंगल तिथे पूर्ण केली जाते. 3 षटक आता
एंड होत आहे. धावसंख्या झाली आहे 32 रन. 32 धावा सध्या बोर्डवर लागलेत. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला फील्ड रिप्लेसमेंट तुम्ही करू नका, जशी फिल्डिंग आहे तशीच राहू द्या. त्यामध्ये काही सजावटी असतील तर करून घ्या, परंतु ओव्हर सुरू करावी लागेल आपल्याला, कारण 6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. सहा चेंडू 8 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये विजयासाठी. अजूनही मॅच अजूनही पेंडिंग आहे. या मॅच चित्र अजून पेंडिंग आहे आणि हा बॉल अगदी बघायचं व्हाईट बॉल दर्शवलं पंचांनी. 6 चेंडू आणि 7 धावांची आता आवश्यकता या सामन्यामध्ये. टीम इथून लढेल यात मात्र शंकाच नाही, परंतु टीम नीलजय या मॅचवर तेवढी सुकुमत प्रस्थापित करण्याचा त्यांचाही तेवढाच प्रयत्न, सक्षम प्रयत्न. हा फुलटॉस होता, उंच गेला हा बॉल. कधी कधी सापळा आखावं लागतं, कधी कधी लालच द्यावी लागते आणि कदाचित तसाच काय बॉल. फलंदाज झेलबाद. शेवटचे 5 बॉल आणि अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये चाललाय. विशाल पवार हा 4थ्या क्रमांकावर बॅटिंग साठी नेट नंबर 4 वर आलाय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. संघर्ष अजूनही, जरी 40 धावांचा आव्हान असलं तरी संघर्ष अजूनही मॅच मध्ये सुरू असताना दोन्ही टीम विजयासाठी थोडंसं स्ट्रगल, विजयाची घोडदौड अजूनही सुरू आहे, कारण 5 बॉल मध्ये 7 रन पाहिजेत. पायांचा वेध घेत असताना यष्टांच्या अगदी समोर, लेफ्ट बिफोर द विकेट. खेळाडू बाद. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. नीतलस टीम अगदी या संघाची हीच परिचय, हीच ओळख आहे. शेवटपर्यंत लढत राहणं, मॅच मध्ये सामना कधी सोडायचा नाही, हे पहिलं उद्दिष्ट आणि पहिलं ध्येय टीमचं असतं. आता 4 बॉल आणि 7 ची गरज. शेवटचे 4 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. अगदी हे 2 बॉल तेवढेच इम्प्रेस करणारे. लगातार 2 विकेट घेतलेत. बॉलिंग ट्रॅकवर राहुल काठे आज करामत केली. राहुल काठेनं 6 बॉल चेंडूमध्ये 7 धावा आय थिंक वाचवलेत डोंगराच्या पाडा स्पर्धेमध्ये. इथे आई बॉल चकमा देऊन चाला विकेट किपर कडे. तुम्ही खडे खडे स्टान्स नाहीये, अगदी रिदम नव्हता, फुटवर्क नव्हता, खडे खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. राहुल काटे जीव झोकून देत असताना, संपूर्ण सर्वस्व झोकून देत असताना या मॅच मध्ये करण्यात उर्वरित गरज आहे. 3 बॉल 7. व्हेरी वेल मॅच. उंच गेला हा बॉल, शॉर्ट अँड पुट केला फील्डर डाऊन द बॉल. झेल सुरक्षित टिपलाय. अजून एक महत्वाचा हा धक्का. टायमिंग चांगलं होतं, पण पॉवर जनरेट करणं राहून गेलं. मिळते आणखी एक विकेट. कोणाला वाटलंही नव्हतं की हा सामना इतक्या
डीप मध्ये जाईल. 6 चेंडू मध्ये 8 पाहिजे होत्या, त्यावर आला वाईट आणि त्यानंतर 6 बॉल 7 राहिले आणि आता सामना आलाय. अजूनही त्या 7 धावा हवेत, परंतु आता बॉल उर्वरित राहिले फक्त 2. चला प्लीज थोडस फास्ट राहू द्या, क्रिकेट वेळ घेऊ नका, रिदम नुसार सामना होऊ द्या. 2 बॉल आणि 7 धावाची गरज, कंपल्सरी चेसिंग. दिनेश जना झेल टिपलाय. सिद्धांत पाटील बॅटिंग साठी आलाय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. महत्वपूर्ण टप्प्यामध्ये एक तर येणाऱ्या बॉलवर एक स्कोरिंग शॉट हवाय, अन्यथा सिंगल तरच मॅच मध्ये इन राहील. राहुल काठे आज काय भन्नाट आणि वेगळाच माइंडसेट मध्ये दिसलाय. निर्णायक बॉल मैदानामध्ये. मॅच आवडली असेल एकदा जोरदार आले सामन्यासाठी. शेवटचे 2 बॉल विजयासाठी करायचे आहेत. टीम निर्जरा 7 धावा. निर्णायक बॉल होता, टॅप केला बॉल गॅप मधून लॉंग ऑफ कडे. 1 रन तिथे पूर्ण झाली आहे. आता सामना येऊन थांबलाय अंतिम बॉलवर. शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 6. चौदा चेंडू आणि अगदी 12 चेंडू 13 धावांवर मॅच होती. त्याच्यानंतर 6 बॉल 7 होता. सिंगल डबलला सामना जिंकता आला असता, परंतु फलंदाजाचा मनसुबा प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा आणि या मॅच मध्ये कधी नितलस टीमनं अगदी इंटरफेअर केला हा कळलंच नाही. आणि आता अंतिम स्थितीमध्ये शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज. बघा सिली मिडॉनचा फिल्डर, तुम्हाला तिथे मुवमेंट हालचाल करण्याची अनुमती नाहीये, हे लक्षात घ्या. शेवटचा अंतिम 1 बॉल विजयासाठी पाहिजेत 6 रन. स्ट्रायकर एंड कडे बॅटर संदेश पाटील ओपनर अजूनही मैदानामध्ये. बघायचं 1 बॉल 6 काय घडेल एक्झॅक्टली या मॅच मध्ये. या सामना निर्णायक रोमहर्षक मोड मध्ये, हृदयाची धडकन अगदी तेज करेल, थोडीशी धडधड होईल असा सामना. सगळ्यांना थोडस घाम फुटलाय मैदानामध्ये. चला एकदा जोरदार आल्या. 1 बॉल 6 आणि शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर राहुल काठे. पुन्हा एकदा आज लगातार दुसऱ्यांदा, याच्या अगोदर डोंगराच्या पाड्याच्या स्पर्धेमध्ये आणि आता अगदी जयमान मोरे 11 ग्रामस्थ मंडल ट्रॉफी केवायच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा 6 बॉल मध्ये 7 धावा त्याने डिफेन्स केला, सामना जिंकून दिलाय. हार्दिक अभिनंदन. सामना ठरेल राहुल काठे. श्रीमलंग स्पोर्ट्स वाहून जे पहिल्यांदा करे फिल्डिंग. चला